नमस्कार. आज आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलसारखी आपण सेम टेस्ट देणारी मंचुरियन बनवणार आहोत. तर मंचुरियन बनवण्यासाठी मी अख्खा कोबी घेतलेला आहे. कोबी हा खिसूनच घ्यायचा आहे. खिसून घेतल्यामुळे कोबी आपले मंचुरियनचे शेप खूप छान येतात. आपल्याला पाहिजे तसा त्याला शेप देता येतो. हे बघा, अशा पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे. पूर्ण कोबी खिसून घेतलेला आहे. पूर्ण कोबी खिसून घेतल्यानंतर आपण त्यामधून पाणी काढून घेणार आहोत. पाणी काढलं नाही तर मंचुरियन आपले शेप व्यवस्थित बनणार नाही आहेत व तळतानाही सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित तळता येणार नाही आहेत. त्यानंतर मी मंचुरियनच्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा चिरल्यानंतर आपल्याला मिरची घ्यायची आहे, तीही सुद्धा बारीकच चिरायची आहे. त्यानंतर आलं व लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरीचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे. त्यानंतर हे बघा, कोबी असा सुट्टा करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण टाकून व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपल्या कोबीला खूप छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला हा. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्या मंचुरियनला सारखी टेस्ट लागते, कमी जास्त होत नाही. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, जिरी टाकलेली आहे, मीठ आणि हळद टाकलेली आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मंचुरियन मसालाही ह्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि वरूनही आपण नंतर दुसरा मंचुरियन मसाला टाकणार आहोत. ह्यामध्येही मंचुरियन मसाला टाकल्यामुळे खूप छान चव देते. त्यानंतर जेवढं आपलं कोबीचं प्रमाण आहे त्याचप्रमाणे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घ्यायचा आहे. हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं नाही आहे. कोबीला पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळे तेवढंच पाणी भरपूर आपल्याला होतं. त्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, असं खूप साध्या सोप्या पद्धतीने बॉल्स बनवता येतात. मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे. ते गॅस फुल असतानाच आपल्याला त्यामध्ये मंचुरियन सगळ्या सोडून घ्यायचे आहेत व सारखं मिक्स करत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या मंचुरियन सगळीकडून पूर्ण आतून भाजल्या जातील. भाजत असताना मंचुरियन आपल्याला गॅस कमीच आचेवरती मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे व सारखं हलवत राहायचं आहे. सगळीकडून मंचुरियन पूर्ण भाजून घ्यायची आहे. हे बघू शकता, आपले मंचुरियन भाजून झालेली आहे व आतूनही व्यवस्थित भाजली गेलेली आहे. त्यानंतर मंचुरियन सूप करण्यासाठी कांदा, मिरची, आलं लसूण, कोथिंबीर व शिमला मिरची घेतलेली आहे. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे, त्यामध्ये जिरीची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे, जास्तीचा भाजायचा नाही. कांदा भाजत असताना त्यामध्ये हिरवी मिरच टाकलेली आहे. त्यानंतर आलं लसूणची सुद्धा पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण मी थोडंसंच बारीक केलं होतं, एकदम बारीक पेस्ट केली नव्हती. मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिमला मिर्च टाकायची आहे, तेही व्यवस्थित छान भाजून घ्यायची आहे. ते भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्या मसाले टाकायचे आहेत. मीठ टाकायचं आहे, लाल मिर्च पावडर टाकायची आहे. त्यानंतर मंचुरियन मसाला टाकायचा आहे. मंचुरियन मसाला टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
हे बघा, हे पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे। तसेच आपल्याला पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे व ते अशा पद्धतीने ह्यामध्ये टाकायचं आहे व आपल्याला जेवढं पातळ प्रमाण पाहिजे सूप त्या पद्धतीने आपण पाणी त्यामध्ये ओतणार आहोत। पाणी टाकून घेतलेलं आहे व अशा पद्धतीने मंचुरियन बनवलेले ह्यामध्ये टाकायचे आहेत व पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं आणखी शिजवून घ्यायचं आहे चांगलं। हे बघा, अशा पद्धतीने आपली पूर्ण मंचुरियन तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला, कल्याणी लाईफस्टाईल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।